अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांच्या नक्की चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करो. लवकरच आपल्या सर्वांचा आनंदाचा, उत्साहाचा, दत्तभक्तांचा, स्वामी भक्तांचा असा एक महत्त्वाचा दिवस येणार आहे. तो म्हणजे यंदा 2026चा स्वामी महाराजांचा प्रकट दिवस. इतका आनंदाचा दिवस फक्त आणि फक्त आपल्या सगळ्या स्वामी भक्त आणि दत्तभक्तांसाठी असणार आहे. आयुष्यात महाराजांनी आपल्याला ज्या वेळेस आपण जे काही मागतो त्या वेळेस आपल्याला भरपूर काही दिलं. त्यांचा अनुष्ठान, त्यांची मांदियाळी आता सुरू होणार आहे लवकरच. आणि या मांदियाळीला आणि अनुष्ठानात आपल्या सर्वांना सहभागी व्हायचं आहे. बघा, महाराज म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण ज्या वेळेस संकटाच्या वेळेस महाराज धावून येतात, मनातलं जाणणारे महाराज आहेत आणि आपल्याला त्यांच्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट चालू आहे, दुःख चालू आहे, त्रास चालू आहे. कोणी सांगत नसलं तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट असतात. म्हणूनच तर आपल्याला स्वामींच्या ह्या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे. बऱ्याच ताईंना, बऱ्याच महिलांना उत्सुकता लागली, बऱ्याच जणांना असं, दादांना पण उत्सुकता लागली, ताई आम्हाला सेवा कधी करायची, कशी करायची ते सांगा ना. खरं सांगू, ही उत्सुकता, ही तळमळ तीच तर महाराजांच्या सेवेपर्यंत आपल्याला घेऊन जाते. आता सेवा कधी सुरू करायची? 20 मार्च 2026 ह्या दिवशी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. आपल्या ब्रह्मांड नायकाचा, आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन असणार आहे. आणि असा हा सुवर्ण दिवस आपल्या सर्वांसाठी खूप मोठा आहे. ह्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना 21 दिवसाचं अनुष्ठान, 21 दिवसाची मांदियाळी करायची आहे. बघा, महिलांची तळमळ असते, ताई सेवा सुरू करायची आहे, मध्येच मासिक धर्म आला तर मध्येच मला गावाला जायचं आहे, मग काय करू ताई, सेवा कशी सुरू करू? आता तरीही मी एक सांगते, आत्तापर्यंत बऱ्याच महिलांनी हा जो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येते तो जेव्हा तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता. सेवेला कसलंही बंधन नाही. तुम्ही गावाला जाताय, मध्ये मासिक धर्म येतोय, 21 दिवस पूर्ण होत आहे, 21 दिवसामध्ये आपल्याला ही सेवा सुरू करायची. मग आता 21 दिवस कधी? तर 28 फेब्रुवारी तर 20 मार्चपर्यंत आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. आणि स्वामी महाराज म्हणले आपल्याला भरभरून देणारे असतात. आपण थोडंसं मागतो पण महाराज आपल्याला भरभरून देत असतात. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपण कधीही पण आहे ना, कोणती पण गोष्ट मागतो ना, तेव्हा महाराज काय विचार करतात की आपण आपल्यासाठी हे हवंय, आपल्याला ते हवंय, आपण हे मागत असतो. पण महाराज नेहमी लक्षात ठेवा, आपल्यासाठी जे योग्य आहे ना ते देत असतात. कारण की महाराजांना पुढचं भविष्य काळ माहीत असतं, पुढचा दिवस माहिती असतो की आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय योग्य आहे. एखादी गोष्ट घडून गेली ना तेव्हा आपल्याला कळतं, काही काळानंतर, काही वेळानंतर आपल्याला कळतं का हा ते झालं त्यावेळेस ते चांगलं झालं. कारण की आत्ता जर ते झालं असतं तर कसं झालं असतं. ह्या गोष्टी तर माझ्या बाबतीत खूप झाल्यात. जसं माझं चांगलं होत आहे ना तसं मलाही वाटतं की माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांचं व्हावं. याच्यासाठी आपल्या सगळ्यांना भरभरून स्वामींची सेवा करायची. बघा, प्रत्येक ताईंना, महिलांना वाटतं सेवा करायची, मासिक धर्म आहे, सेवा सुरू करता येत नाहीये, मध्येच जर मासिक धर्म आला तर काय करायचं. बऱ्याच ताईंनी सेवा सुरू केलीही असेल, बऱ्याच दादांनी सेवा सुरू केली असेल. बऱ्याच वेळेस असं होतं, आता नवीन वर्षाची सुरुवात जर एवढ्या आनंदाने सुरुवात होत आहे तर किती आनंदाचा दिवस आहे की आपल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाने होते. बघा, मी नेहमी सांगत असते की आपण जेव्हा स्वामींची सेवा सुरू करतो ना त्यावेळेस कशाचाही विचार नाही करायचा, फक्त येणार तळमळीने आणि एक निश्चयाने आपल्याला स्वामींची सेवा करायची. बघा, काही ताईंची, काही दादांची सेवा सुरू झालेली आहे 108 दिवसांची. त्यांना वेगळी 21 दिवसांची सेवा करण्याची अजिबात गरज नाही. अहो, तुमच्याकडून महाराज सेवा करून घेत आहे हेच खूप आहे. प्रत्येक ताई आणि दादांची एक तळमळ असते का आपल्याकडून सेवा होणं. पण तुम्हाला एक सांगू, आपण जेव्हा एक पाऊल टाकतो ना, महाराज, आपण फक्त म्हणायचं महाराज सेवा करून घ्या. तुम्हाला 100% सांगते, महाराज सेवा करून घेतात. महाराज आहेत, महाराज सेवा करून घेतात. आता सेवेची सुरुवात कशी करायची? पहिल्या वेळेस आपल्याला, आता आज गुरुवार आहे, तुम्ही आज किंवा आता 28 तारखेपर्यंत, रविवारपर्यंत, कधीही तुम्हाला या 21 दिवसाच्या आत किंवा 21 दिवसापर्यंत स्वामींना नारळ ठेवायचं आहे. स्वामी महाराजांना नारळ ठेवायचं, श्रीफळ ठेवायचं. त्याच्यावर आपल्याला महाराजांना श्रीफळ ठेवताना म्हणायचं महाराज माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या. त्यानंतर त्यांना म्हणायचं महाराज, आणि एक गोष्ट आवर्जून मागायची महाराजांना, तर महाराज
तुम्ही जशी सेवा करून घेतात ना तेव्हा तसं माझ्यासोबत वेळोवेळी राहा, माझ्यासोबत माझ्याकडून तुमची सेवा घडू द्या. तुम्हाला सांगू, सेवा घडणं म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. कारण की वेळोवेळी सांगते मी तुम्हाला, केंद्रात गुरुमाऊली स्वतः सांगतात, जो करील सेवा तो खाईल मेवा. आणि खरंच सांगते, जो करतो ना सेवा तो मेवा खातो. बघा, एकदा सेवेचा अनुभव घेऊन बघा. पण आपल्यासाठी जे योग्य आहे ते महाराज देतातच. संकल्प करताना हे म्हणायचंच आहे की महाराज सेवा करून घ्या. आणि तुमची प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात, काही ना काही त्रास असतो, दुःख असतं. आपल्याला ती पूर्ण व्हावं हे प्रत्येकाची इच्छा असते की जे त्रास असो तो संपवावा, संकट असेल तर दूर व्हावं, इच्छा असेल ते पूर्ण व्हावा. ह्यासाठी महाराजांना तुम्ही तुमच्या इच्छा पण सांगू शकतात. आता ह्यानंतर संकल्प सोडायचा, हातात अक्षता घ्यायच्या, उजव्या हातात अक्षता, तुळशीपत्र, हळद कुंकू घेऊन, पाणी घेऊन, नाव गोत्र उच्चारून आपलं कार्य काय आहे, स्वामींची सेवा करतोय आपल्याला हे म्हणून संकल्प सोडायचा आहे. पण संकल्प करताना आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नाही. बघा, अखंड हा शब्द का नको, मध्येच आपल्याला कोणत्या कारणाने गावाला जाणं येतं किंवा कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याला मध्ये स्किप झाला एखादा दिवस, तर काय होतं म्हणजे आपल्याकडून ते वाचल्या जात नाही. मग अशा वेळेस काय करायचं, अखंड न म्हणता महाराज माझ्याकडून सेवा करून घ्या. हे बघा, सेवा मोजून मापून केली जात नाही. ताई फक्त 21च पारायण करायचेत का, ताई फक्त 11च पारायण करायचेत का, ताई फक्त 108च पारायण करायचे का. अहो, महाराज जर पारायण करून घ्यायचं, जर महाराजांनी ठरवलं ना, त्यांच्या हातात आहे का सेवा कोणाकडून आणि किती करून घ्यायची. म्हणून मी एक सांगते तळतळून की आपल्याकडून सेवा होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही भविष्यात बघताल तुमचं आजचा वर्तमान काळ आणि उद्याचा, श्री स्वामी समर्थ, उद्याचा वर्तमान काळ किती सुंदर असेल. कारण की महाराज भविष्यकाळ किती सुंदर असेल. कारण महाराज जे देतात ना ते खरंच शब्दात सांगणं अयोग्य आहे. कारण की तुमची पहिली परिस्थिती आणि नंतरची महाराज पूर्णपणे बदलून टाकतात. अहो, हळूहळू बुंगी जशी साखरेचा दाणा उचलत गोळा करून ठेवते ना त्याच्यासाठी, तसा आपल्या आयुष्यात महाराज हळूहळू इतके छान बदल घडवतात ना, शब्दात सांगणं हे नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते, आपल्याला संकल्प सोडायचा आहे, सेवेला बसायचं आहे. आणि बऱ्याच असं होतं ना की ताई आम्हाला गावाला गेल्यावर आमच्याकडून सेवा नाही झाली, आमचे 11 गुरुवार आहेत, मग काय करायचं. तर तुम्हाला सांगू, एक तर सुरुवात लवकर करायची. जर सेवा बऱ्याच वेळेस काय होतं, 21 पारायण हे स्वामी महाराजांचं प्रकट देऊन होऊन गेल्यानंतरही चालतं. पण आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानंतर आपण स्वामी महाराजांची जी पुण्यतिथी असते तोपर्यंत जरी आपली पारायणं चालले, 21 असेल 31 असेल तरीही चालेल. हे बघा, महाराजांनी कधीच असं नाही म्हटलंय हो की म्हणजे तू एवढीच सेवा कर आणि मी तुला तेवढंच देतो. अहो, सेवा करण्याला जो काही मोजमाप नसतं ना, तर महाराज वंजळ भरून नाही देत, आभाळ भरून देतात. आणि देतात ना तेव्हा तुम्ही सुद्धा घेण्याचे आपल्यात हे नसते. कारण की एवढं महाराज देत असतात. संकटाच्या वेळी धावून येतात, तेव्हा ती सगळी कृतज्ञता जाणून आपल्याला महाराजांच्या सेवेत लागायचं आहे. कारण आपल्यासोबत जेव्हा कोणी नसतं, जेव्हा इतकी संकट येतात तेव्हा फक्त आणि फक्त महाराज असतात. इतकी वाईट वेळ येते, इतकी वाईट हे होते, पण फक्त आणि फक्त माझे स्वामी महाराज आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहतात. म्हणून सांगते, स्वामींची सेवा खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या मागे धावपळ आहे, प्रत्येकाच्या मागे काही काही गडबड आहे, पण सेवेला सुरुवात करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता स्वामींची सेवा काय करायची आहे. आता स्वामींची सेवा ही अतिशय सुंदर आहे. स्वामी चरित्र सारामृत, ज्याला स्वामी महाराजांचा एक दुवा मानला जातो, आत्मा मानला जातो, तो एक भक्त आणि स्वामींना जोडणारा दुवा आहे. असं हे स्वामी चरित्र सारामृत अतिशय महत्त्वाचं आहे की जेणेकरून प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात आहे ना, प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात एक दुवा, एक भविष्य घडवणारा असतं. आपण म्हणतो ना, जेवढी स्वामींची सेवा करतो तेव्हा आयुष्य सोडण्यासारखं होतं. अहो, खरंच होतं. बरेच ताई म्हणतात, ताई पारायण करायचं आहे, मला स्वामींचे नियम खूप कठीण वाटतात. अहो, स्वामींच्या सेवेत येऊन तर बघा किती आनंद मिळतो, किती समाधान मिळतं. बघा, महाराज द्यायला सुरुवात करतात ना तेव्हा खूप छान देतात. आणि ते झाल्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र बघा. आता एकच मिनिट, मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत अतिशय सोपं आहे. एक अध्याय इतका छोटा आहे. प्रत्येक यातला 1 ते 21 अध्याय एवढे छोटे छोटे आहेत. 1 ते 21 अध्याय तुमचे 1 ते सव्वा तास लागतो, फक्त 1 ते सव्वा तास लागतो हे वाचन करायला. एवढं अतिशय सुंदर आहे ना. हा भक्तांमधला दुवा आहे. प्रत्येक माणसाच्या मागे आयुष्यात काही काही समस्या असतात, इच्छा असतात. स्वामी चरित्र सारामृताच्या 108 पारायणाने त्या समस्या तर दूर होतातच. बघा, पहिला अध्याय इथे सुरू होतो तर तो इथे संपतो.
दुसरा इथे सुरू होतो तो दुसरा इथे संपतो, लगेच तिसरा सुरू होतो. असा अतिशय सुंदर आहे. महाराज म्हणतात जो कोणी माझी सेवा करतं, जो कोणी माझं चरित्र वाचन करतं, जे कोणी माझे लीला वर्णन करतं ना, त्याच्या मी सदैव पाठीशी राहतो आणि खरंच त्याच्या आयुष्यात खूप चांगले बदल होतात. मी एकच सांगेल का तुम्ही दादांनो ताईंनो कोणी असू द्या, लहान मुलांपासून ज्यांना कोणाला स्वामींची आवडेल त्यांनी नक्की स्वामींची सेवा करा. दुसरं येतं स्वामी महाराजांचा नाम जप. जो कोणी माझं नाम जपतो महाराज म्हणतात मी त्याला आयुष्यभर जपतो. अक्कलकोटला स्वामी महाराज अजूनही आहेत आणि ते अजूनही म्हणतात का मी गेलो नाही आहे, पण अजूनही जे माझे भक्त माझी सेवा करतात, मला आतुरतेने हाक मारतात ना, मी त्यांच्या सदैव पाठीशी राहतो. आपल्या प्रत्येकामागे धावपळ असते, पण सांगू एक एक माळ घाईत न करता 11 माळी रोज करायच्या म्हणजे करायच्या हा निश्चय ठेवायचाच आहे. की अतिशय शांतपणे कसलाही विचार न करता ह्याचं टेन्शन आहे त्याचं टेन्शन आहे अजिबात नाही. माळ हातात आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बोलण्यात एवढं माधुर्य आहे. तुम्ही नाम जप महाराजांपुढे बसून करू शकता. बसून करायचाच आहे, ठरवायचं आहे. काही झालं तरी 11 माळी जपायच्याच आहे, काही झालं तरी स्वामी चरित्र वाचायचंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताना, तुम्ही काम करताना, तुम्ही ऑफिस वर्कर आहात, तुम्ही शॉप आहात, तुमचं काही ना काहीतरी बिझनेस आहात, स्वामींचं नाम जप करा. स्वामींच्या नाम जपात खूप खूप ताकद आहे, खूप ताकद आहे. शब्दात सांगणं कठीण आहे. किती मोठ्यातली मोठं संकट जातात. तुमच्या मागे खूप संकट आहे, तुम्ही स्वामींचा नामजप सुरू करा. तुमच्या मागचं संकट तर जातीलच. काय फरक होईल ना तुम्ही स्वतः कमेंट करून सांगताल. तुम्ही सेवेला कधी लागलात मला नक्की सांगा. त्याचबरोबर निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अंतर्ग्या वधूत स्मर्तुग्रामी, अशक्य शक्य करतील स्वामी. अशक्य शक्य करतील स्वामी म्हणजे अहो तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे का तुम्ही तारक मंत्र आपल्याला काय सांगतो की तुम्ही ज्या वेळेस स्वामींचं नामजप करता, ज्या वेळेस तारक मंत्राचं पठण करता, आयुष्यात तुम्ही किती खचलेले असू द्या, कितीही तुम्ही संकटाला सामोरे जाऊ द्या, कितीही काही करू द्या, महाराज तुम्हाला उभं राहण्याचं बळ देतातच. म्हणूनच सांगते तुम्ही स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हणा. अशक्य शक्य करतील स्वामी. अरे भिवू नकोस, या जगाचा मालक तुझ्या पाठीशी आहे. म्हणून तर सांगतात महाराज की तुला जर स्वामींच्या सेवेची प्रचिती हवी असेल तर नाम जप कर, स्वामी चरित्र वाच आणि तारक मंत्राची विभूती नमन या नामादी तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतांत. तुम्ही तीर्थ पाण्याचा पेला भरून घ्यायचा, त्याच्यावर हात ठेवून तुम्ही तारक मंत्र म्हटलेत, स्वतः घ्यायचं, घरातल्यांना पण द्यायचं. घरातील वातावरण पण छान होतं, सकारात्मक होतं आणि स्वतःमध्ये सुद्धा चांगले बदल घडून येतात, मुलांमध्ये चांगले बदल घडून येतात. कारण तारक मंत्र फक्त तारक मंत्र नाही आहे, तर तो महाराज आपल्याला त्याच्यात तारून नेणारे आहेत, साक्षात तारून नेतात. अहो करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या डायवरता मी पणाची नसायची. आपण कोण आहेत? सगळं करता करविता स्वामी महाराज आहेत. ज्या वेळेस आपण हे शब्द स्मरू नका, कधी विसरू नका की आपल्याला ह्या जगात जे काही होतं आहे फक्त स्वामी महाराज करतायत, फक्त स्वामी महाराज घडवतायत. ह्या फक्त एका इच्छेने स्वामी महाराजांच्या कृपेने चला. तुम्ही आयुष्यात खरंच खूप काही चांगल्या गोष्टी मिळवल्याशिवाय राहणार नाही. खूप चांगले बदल होतील, चांगले समाधान मिळेल, आनंदी राहाल. खूप म्हणजे तुम्ही हे बघताल का आयुष्य किती छान सुखकर झालेलं असेल. तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगत असते की स्वामींच्या सेवेत या, स्वामींची सेवा करा. ज्यांना दुःखी त्यांना चिंतित असतील, प्रत्येकजण कोणी सांगत नाही, पण सांगू हा मार्ग आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवाय. यंदा स्वामींच्या सेवेत चला, स्वामी सेवा करूया, स्वामींच्या आयुष्याचं सोनं करूया. चला आयुष्याचं सोनं करूया. जेव्हा आपण असं म्हणतो ना की स्वामींची सेवा केल्यावर खरंच मेवा मिळतो का, एकदा करून तर बघा. माझ्या स्वामींच्या चरणी येऊन तर बघा. स्वामींची सेवा आणि स्वामी मेवा दिल्याशिवाय राहणार नाही. आत्तापर्यंत इतकंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.